नो म्हटलं ना की तो हातच नाही लावणार. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. जातो नो नो ये आला 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 आला. तो बघा तो बघा तो बघा आला आला आला. तर गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आता आफ्टरनून आहे आणि बाबू झोपला होता, तो पण आता उठलाय. तर इथे आता घरामध्ये आमचा सगळा पसारा झालाय, ची गाडी आणि हे साहेब इथे झोपले. इकडे ये 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 सनू इथे. सनू इकडे ये, इकडे ये. कोणाची गाडी आहे? अबीरची गाडी आहे ना, अबीरची गाडी आहे. ही आमच्या सोनाची गाडी आहे बरं का, आमच्या पिल्लूची गाडी आहे ना, आमच्या फुल्लीची गाडी आहे. आमच्या सोन्याची अजून एक गाडी आहे, ती बघा तिथे. आणि आमचा सोनू त्याच्यामध्ये लय 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 पळतो है ना, लय पळतो है ना सोनू. माझं सोनू आहे. तर माझं पिल्लू इथे खेळते आणि बघते की मम्मा कोणाशी बोलते है ना. कोणाशी बोलते मम्मा ते बघते. तर आता ना अबीर उभा राहायला लागलेला आहे. स्वतः नाही, पहिला असं झालं उभा केली की तो उभा राहतो, आणि पहिले कसं उभा केला तर उभा राहत नव्हता, पण आता एकदम व्यवस्थित उभा राहतो तो. आणि नवीन सुरू केलंय. हे नवीन सुरू केले, एक एक नवीन सुरू करतो. पहिल्यांदा काका 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 बोलायचा, आणि आता केलं. ह्या गाडीला पण पहिला तो घाबरत होता बरं का, असं केलं ना की लगेच मागे जायचा, पण आता खूप आवडीने खेळतो त्या गाडीवरती है ना सनू, है ना. आम्ही कसं उभं राहतो ते, म्हणजे तो उभं राहायला शिकलाय ते. आम्ही नाही पाहिलं. अबीर उभं राहिलाय, माझी सोनं उभं राहिलंय, माझी सोनं उभं राहिलंय. त्याचा आहे ना आता खेळायचा मूड आहे सध्या, त्याच्यामुळे तो बसून सारखं बसलाय. तरी पण आता बघा तो स्वतःहूनच त्या गाडीकडे जाईल, ते बघा. हे पण तो करत नव्हता, म्हणजे बसला ना की असं खाली वाकत नव्हता, आणि गाडीकडे म्हणजे कुठली पण गोष्ट घ्यायला जात नव्हता. पण आता ते पण तो स्वतःहूनच करायला शिकलाय, आणि हेच एक एक ऍक्टिव्हिटी तो करतोय. जसं की मी पहिल्यापासूनच म्हणाली होती की त्याच्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा उशिरा होतात, पण त्या हरकत नाहीये. आपल्याला काय त्याला आता रेसमध्ये धावायला पाठवायचं नाही एवढं लवकर उभं राहून चालून. जसं तसा वेळ घेईल तसं तो त्या पद्धतीने करेल है ना शनू. ते कोण आहे, काय दिसतंय. आणि माझं सोनू हॅलो पण करतं बरं का, ते पण तुम्हाला दाखवते मी. ऍक्च्युली मी लास्ट व्लॉग मध्ये दाखवलं होतं आय गेस, पण मला असं वाटलं होतं की तो विसरलाय. आता तो आला इथे माझ्या बाजूला, आणि आता त्याला घ्यायचा आहे तो फोन. का? कारण की त्या फोन मध्ये तो दिसतोय. पण आता मी त्याला नो म्हटलं ना की तो हातच नाही लावणार. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. जातो नो नो नो, आय सेड नो. No, don't touch. No. No. हसू नको. हसू नको. Don't laugh. हसू नको. Mama said no. Don't touch.
तो हात लावणारच नाही. असं नाही की मोबाईलला, म्हणजे कुठली पण अशी गोष्ट घेतली किंवा एखादं फोन वगैरे किंवा खेळणं किंवा काय खाली असेल, जसं की त्या दिवशी चमचा होता तो घेऊन तो तोंडाला टाकत होता, तर नो म्हटलं मी त्याला. त्याने तो चमचा हातात घेतला पण तो तोंडात नाही टाकला. त्याने असं तोंडात टाकणार होता पण त्याने नो म्हटल्यावरती नाही टाकला. म्हणजे सहज मी असं म्हणाले की नो 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 नो, सहज असं मी म्हणाले त्या दिवशी. असं पटकन असं बोलतो ना आपण, निघतो तोंडातून नो, तर तो तिथे स्टॉप झाला. तर मला ते समजलं की अरे हा नो बोलल्यानंतर तर थांबतोय. मग आपण ते बोलणं जे ते कंटिन्यू करू शकतो ना, पण नाही का. नो बोललं की मग तो जात नाहीये पुढे. मग मी तसंच ते कंटिन्यू ठेवलं आणि मग त्याच्यानंतरला तो ते करतच नाही. म्हणजे नो बोलला ना की कुठल्या गोष्टीला तो हातच लावत नाही, पुढे तो टचच नाही करणार. तर ही एक गोष्ट मी आता त्याला कंटिन्युअसली रेग्युलर जे आहे ते मी त्याला शिकवणार आहे. म्हणजे पुढे जाऊन पण एखादी गोष्ट तो घेत असेल, जी अनहायजेनिक असेल किंवा सेफ नसेल त्याच्यासाठी, तर ते त्याच्यासाठी पण मग ते सुद्धा तू शिकेल तसं करायला. म्हणजे हात नाही लावणार असं. काय हे टीचर आहे माझ्या सोन्याचं, माझ्या सोन्याचं टीचर आहे, टीचर. तर आता त्याला भूक लागली असेल, तर आता सर्वात आधी मी त्याला खायला बघून घेते त्याची खिमटी. त्याचा दुपारचा लंच खिमटीत असतो. तर आता आपण हे बघून घ्या. कसं बघतोय बघा तिथे तुम्हाला कॅमेरातून, पण तो हात सोनू. चला आता आपण जसं आहे ना पहिला लंच म्हणून घेतो रडण्याच्या आधी. उठल्यानंतर तो दुपारचं अजिबात रडणं असं असं उठतो. हा हा, तर आपण जसं लंच बनवून घेऊया. मी आता किचन मध्ये त्याच्यासाठी बनवून घेऊयात. आणि सॉरी मी नाही, आम्ही आलोय किचन मध्ये. हे बघा, ते बघा, वाकून बघा कसे बघतायत. ये, त्याला आता मी टीव्ही लावूनच देत नाही, कारण की त्याचा काहीही फायदा होत नाही. टीव्ही लावला तरी ती गाणी तसेच असतात इथे वाजत, पण तो काही ते गाण्यांना बघत नाही ना, ऐकत नाही ना, काय नाही. त्याला तर जेव्हापासून कळायला लागलं की मम्मा आता किचन मध्ये असते, तर तो किचन मध्येच येतो आणि इथेच बसतो जोपर्यंत मी बाहेर जात नाही. त्याच्यामुळे मी त्याला ती गाणी वगैरे लावूनच देत नाही. म्हटलं जाऊ दे, आता तो तर बघतच नाही, तो उगीच तो टीव्ही कशाला लावून ठेवायचा, नाही का. तर आता आपण पटापट त्याची खिमटी बनवून घेऊया रडण्याच्या आधी. सोनू हॅलो करतो. हॅलो हॅलो. हा इथे माझी आता खिमटी बनवून. मी हे साहेब बघा बघताय. तुझं आहे ना सोनू, तुझं आहे ना. तो आता लगेच ओळखतोय त्याची वाटी. ये 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 सोनू, ये 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 ये. आता मी जाईन ना. आला आला आला. हा तुझा आहे. ये ये बाय. आता बघा लगेच ये. अवीर कुठे आहे. आला का. आला आला अवीर. आला आला अवीर. आला अवीर. ते बघा त्याने बघितली त्याची वाटी. हा हा हा, अवीरची वाटी आहे ना. हे बघ अवीरचं खाऊ आहे. ये 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 ये. तर गाईचं भूक लागली माझ्या सोन्याला, तर आता थंड करून घेते मी आणि मग आपण भेटूया. A few moments later. तर गाईज माझं जेवण झालेलं आहे, बाबूचं पण खाऊन झालंय. तर संध्याकाळी बनवणार आहे मी पालक डाळ सॉरी. तर मी त्याचीच तयारी करते. आपण डाळ पालक शिजवून घेणार आहोत आणि मग संध्याकाळी फोडणी देऊया. आणि हे साहेब बघा, हे काय माझा पिछा सोडत नाहीये. जिथे जाईल तिथं माग 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 माग. हो ना. माझा सोनू मला
पालक डाळ बनवण्यामध्ये आणि सॉरी पालक निवडण्यामध्ये मदत करतोय. Oh my God! Wow! आणि ती कशी मदत करते ते तुम्ही बघू शकता. तर कशी मदत करते तू मम्माला? मम्माला कसं मदत करतो माझी सोना? नुसतं बघतोय ना सोनू. गंदा आहे ना रजा, ते गंदा आहे ते गंदा. अवीर गंदा आहे ते गंदा. एवढी पालक आता सध्या तरी मी कडले अर्धीचे कापून ठेवले. आता अर्धी मी कापून घेते परत. बुवा आलाय ना तिकडे. अवीर ए सोना नो 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 नो. बाबूला पण आता मी पालक देते. त्याचा रात्रीचा जो डिनर असतो त्याच्यामध्ये खिचडी भात असतो. त्याच्यामध्ये अशीच मी चिरलेली जी पालक आहे ती टाकते आणि मस्त मॅश करून देते. खूप छान लागते. तुमच्या घरी पण लहान बाळ जर असेल तर तुम्ही देऊ शकता. पालक मध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे पालक हे लहान मुलांसाठी तर आहे पण मोठ्यांसाठी पण खूप चांगलं आहे. आणि ह्याची तर पालकची भाजी चण्याची डाळ टाकून खूप छान लागते. त्याच्यानंतरला पालक पनीर सुद्धा आपण बनवू शकतो. तुम्ही पालक आणि बटाटाचा सार जरी केला ना तरी तो अप्रतिम लागतो. खूप मस्त लागतो. सोनू तू काय करतो? पालक निवडतो. पालक निवडतो माझे सोना. माझे सोना पालक निवडतं का ग तिने? A few moments later. तर गाईज मी तुमच्यासोबत कनेक्ट होते डायरेक्ट रात्री. त्या वेळेस झाले जेवायची आणि इथे आपली पालक डाळ जे आहे ते रेडी आहे. मी शिजून घेतलं होतं आणि आता इथे डायरेक्ट मी फोडणी दिली आहे. तर आता ह्याला पटकन गरम करून घेऊया आणि मग त्याच्यानंतरला आपण पटकन जेवायला पण बसूया. बसलोय आम्ही जेवायला आणि इकडे बाबू बघा. बाळ त्याला लांब पाठव. बघा पोराचं बघा. अवीर उभारा 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 उभारा. ये 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 इकडे ये. आला 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 आला. तो बघा तो बघा तो बघा. आला आला आला. ये ये मम्माकडे ये. करतय करतय प्रयत्न करतय. परत जा मागे वळा त्याला परत. अभी रे वाजव सोनू. हा ये उभारा 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 उभारा. हा शाबास ये ये. तर अशा पद्धतीने ते खेळतो ह्याच्यावरती वॉकर वरती. आणि उभारा म्हटलं ना की उभा राहतो ते बघा. हा उभारा स्टँड अप.